कागदापासून चेंडू बनवणार आहोत। तर सर्वात आधी कागदाला एक चौरस आकृती कागद घ्या, त्याला अशी बरोबर मध्यावर गडी घालायची। त्यानंतर पुन्हा त्याला इथून अशी दुसरी घडी घातली। ओके, आता ही घडी पुन्हा सोडायची। त्यानंतर याला अशी त्रिकोणी घडी घालायची, बरोबर कोपरे आपले जुळले पाहिजे। ठीक आहे, पुन्हा ही घडी सोडा आणि ही आता अशी घडी मारायची दुसऱ्या बाजूने। ओके, हा कागद पूर्ण उघडा आणि बरोबर पहिल्यासारखी मधोमध घडी घालायची। हां, आता कागदाला अशा पद्धतीने पकडून या ठिकाणी हा जो भाग आहे हा आतमध्ये दुमडायचा आहे आपल्याला, आणि ही घडी आपल्याला व्यवस्थित करून घेऊ। तर हे असे दोन्ही टोकंही जुळवायचे। ठीक आहे, आता तशीच क्रिया दुसऱ्या बाजूला पण करायची। हा जो भाग आहे हा पकडायचा, असा आतमध्ये घ्यायचा। ओके, ही घडी व्यवस्थित करून घ्या, घडी व्यवस्थित करून घ्या। ही दोन्ही टोकं आपल्याला जुळवायची। तर आपल्याला अशी आकृती तयार झालेली दिसेल। आता हा जो भाग आहे ही घडी इकडच्या दिशेला दुमडायची। ठीक आहे, तसंच हा सुद्धा भाग आपल्याला इथं दुमडायचा। दुमडला, त्यानंतर पाठीमागची बाजू आपण घेऊ। इथं अशा पद्धतीने पाठीमागच्या बाजूला दुमडायचं। तसंच हा सुद्धा भाग या ठिकाणी दुमडला। ठीक आहे, आता हे जे वरती जे दोन आपल्याला कागदाचे टोक दिसत आहेत, असे वरच्या बाजूला पकडा। त्यानंतर हे जे कोपरे आहेत हे कोपरे आतल्या बाजूला असे दुमडायचे। इथे एक दुमडला। ओके, त्यानंतर हा पण इकडे दुमडला। ओके, त्यानंतर पाठीमागच्या बाजूला अशा पद्धतीनं दुमडून घ्या। दुमडले। आता ही जी टोकं आहेत ही टोकं या भागामध्ये आत घालायची। हां, जेवढे जातील तेवढ्या सरकवायचं। हे असं थोडंसं प्रेस कर, दाबून। पुन्हा हे सुद्धा असं या ठिकाणी थोडीशी जागा करून आतमध्ये जेवढं जाईल, जेवढा भाग आत जाईल तेवढा आपल्याला आत घालायचं आणि हे दाबून घ्यायचं। तसंच पाठीमागच्या बाजूला। ओके, दुमडल्यानंतर थोडंसं असं प्रेस करून घ्या। त्यानंतर या बाजूला होल आहे, तो होल या ठिकाणी फुगवा। आपला हा कागदी चेंडू तयार झाला।